नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवूया सांजा पोळी. यालाच रव्याची पोळी किंवा केशरी रव्याची पोळी असेही म्हणतात. तर लगेचच सुरुवात करूया. सांज्याच्या पोळ्या बनवण्यासाठी साहित्य घेतलं आहे. ही कणिक घेतलेली आहे. 1 वाटी जाडसर रवा घेतलेला आहे. 1 वाटी गूळ घेतला आहे. जेवढा रवा तेवढाच गूळ घेतलेला आहे. वेलची पूड घेतलेली आहे आणि ही 1 चमचा बडीशेपेची पूड घेतलेली आहे. यामध्ये घालू चवीनुसार मीठ. सर्वात आधी आपल्याला कणिकच मळून घ्यायची आहे, म्हणजे आपली तयारी होईपर्यंत ही कणिक चांगली भिजली जाते. कणिक फार घट्ट ठेवायची नाही आहे, थोडीशी सैलच ठेवायची. पुरणपोळीला आपण जशी कणिक मळतो तशी ही कणिक ठेवायची. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि आपली तयारी होईपर्यंत हे भिजत ठेवूया. आता कढई गरम करायला ठेवली आहे. 1 चमचा तूप घालू आणि आपण रवा भाजून घेऊ. एक वाटी रवा भाजून घेऊया. हा रवा सारखा हलवायचा आहे, खाली लागू द्यायचं नाहीये. फारही तूप घालायचं नाहीये. साधारण 5 ते 7 मिनिटे आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. रव्याला खमंग असा वास सुटला की समजायचं रवा भाजलेला आहे. आता 4 मिनिट झालेले. रवा मस्त भाजला गेला आहे. तो आता काढून घेऊया. गॅस बंद करूया. आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने 2.25 वाटी पाणी घालायचं. 1 वाटी, ही 2री वाटी आणि हे 1/2 वाटी पाणी याच्यामध्ये घालायचं. हा रवा जाडसर आहे म्हणून आपण 2.25 वाटी पाणी घालतो. बारीक रवा असेल तर मात्र 2 वाट्यात पाणी घालायचं. गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे. याच्यामध्ये घालूया हे तूप. थोडंसं तूप घातल्याने याला चव छान येते आणि चिकट चिकट होत नाही. आता याच्यामध्ये घालूया हा 1 वाटी गूळ. गूळ चांगलं विरघळून घ्यायचं आहे. हे घालू 1 चमचा बडीशेप आणि हे घालू 1 टीस्पून वेलची पूड. त्याचं चांगलं हलवून घेऊ. पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आलेली. याच्यामध्ये घालूया हा भाजून घेतलेला रवा. गॅसची फ्लेम थोडीशी बारीक केलेली आहे. आता आपल्याला हा रवा याच्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवू आणि 2 मिनिटं वाफ येऊ देऊ, म्हणजे शिजेल हा चांगला. 2 मिनिट झाले. आता रवा छान शिजलाय, घट्ट झालाय. आता हा शिजलेला रवा आपण एका परातीमध्ये थंड व्हायला ठेवून देऊ. आता हा रवा आपण थंड करून घेऊ. परातीमध्ये काढून घेऊ आणि 10 मिनिटे हा असाच ठेवू देऊ. आता शिरा आपला थोडासा थंड झालेला आहे. हा थोडा मळून घेऊ आणि याचे गोळे करून घेऊ. फार थंड झाले की
मग सुद्धा याच्या पोळ्या लाटता येत नाहीत, म्हणून फार थंड होऊ द्यायचं नाही. गरम असतानाच याच्या पोळ्या आपल्याला करून घ्यायच्या. पुरणपोळीला जसं आपण उंडा करतो आणि आत पुरण भरतो तसंच आपल्याला इथे करून घ्यायचंय. साधारण एवढा एक एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे गोळे आपण तयार करून घेतले. साधारण एवढ्या पोळ्या आपल्या तयार होणार आहेत. याच्यावर आता झाकण ठेवू आणि पोळ्या लाटायला घेऊया. तर आता आपली कणिक छान भिजली आहे. अर्ध्या तासात कणिक आपली छान भिजली गेली आहे. पोळपाटाला आता कॉटनचा पांढरा स्वच्छ कपडा बांधलेला आहे. याच्यामुळे पोळी सरसर लाटली जाते, चिकटत नाही आणि त्याच्यावर पिठाचे डाग राहत नाही. तर एवढा लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलाय. याची आपण खोलगट अशी वाटी तयार करून घेऊ. मध्ये जाडसर ठेवायची, कडेने पातळ करून घ्यायची. त्यामध्ये घालूया हा शिजवलेल्या रव्याचा गोळा. आता ही वाटी आपल्याला मिटवत आणायची. तोंड बंद करून टाकायचे आणि हे राहिलेलं टोप तिथेच दुमडून घ्यायचे. पिठात बुडवून घेऊ. पोळी किती छान झाली आहे. कडेपर्यंत सारण भरलेले आहे. आता आपण पोळी भाजून घेऊ. तेल घालूया. या पोळीलाच केशरी रव्याच्या पोळ्या असेही म्हणतात. सांज्याच्या पोळ्या म्हणतात, शिऱ्याच्या पोळ्या म्हणतात. बघा किती छान फुगली आहे. फुटत नाहीत, अगदी छान होतात. काढून घेऊया. तर बघा किती छान झाली आहे. अशाच आता बाकीच्याही पोळ्या तयार करून घेते. तर पोळ्या आता इथे तयार झाल्या. एक पोळी मी कट करून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता भरपूर सारण याच्यामध्ये भरलेलं आहे. अगदी छान टम्म फुगलेले आहेत. तुम्ही हे करून पहा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा. तर ही पोळी दुधाबरोबर, तुपाबरोबर खाऊ शकता. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.